नमस्कार कोल्हापूरकर. आपण दररोज सीपीआर रोडवरून सरळ बावड्याकडे जाताना किंवा दसरा चौकातून बावड्याच्या दिशेने जाताना किंवा बावड्याकडून कोल्हापुरात येत असताना आपण जयंती नाला पूल ओलांडताच मध्येच असलेल्या या देखण्या बागेकडे आपलं लक्ष जातं. कोणी याला त्रिकोणी बाग म्हणतं तर कोणी घोड्याची बाग. पण ही ओळख अर्धवट आहे. आकारावरून पडलेली ही नावं आपण घेतोय खरं, पण मित्रांनो, या बागेची खरी ओळख आणि यामागील राजपुत्राचा इतिहास मात्र आपण विसरत चाललोय. आज आपण जाणून घेऊयात राजर्षी शाहू महाराजांचे चिरंजीव प्रिन्स शिवाजी महाराज आणि त्यांच्या या स्मृती उद्यानाचा इतिहास. या त्रिकोणी बागेचं नाव आहे प्रिन्स शिवाजी पुतळा उद्यान आणि या उद्यानातील अश्वारूढ पुतळा आहे प्रिन्स शिवाजी महाराज यांचा. प्रिन्स शिवाजी महाराज म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांचे धाकटे चिरंजीव बर का. शाहू महाराजांना राजाराम महाराज आणि प्रिन्स शिवाजी हे दोन पुत्र. प्रिन्स शिवाजी हे अत्यंत धाडसी, साहसी आणि शिकारीची आवड असणारे व्यक्तिमत्व. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. दिवस होता 12 जून 1918. हातकणंगले तालुक्यातील नेज परिसरात महाराज रानडुकराच्या शिकारीसाठी गेले होते. शिकाराच्या धावपळीत त्यांचा पाय घोड्याच्या रिकिबीमध्ये अडकला आणि त्याच अवस्थेत घोडा पुढे धावत राहिला. या भीषण अपघातात प्रिन्स शिवाजी महाराजांना गंभीर इजा झाली आणि पुढे यातच त्यांचा मृत्यू झाला. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा शाहू महाराज मुंबईत होते. आपल्या लाडक्या पुत्राच्या अकाली जाण्याचा मोठा धक्का त्यांना आणि संपूर्ण करवीर नगरीला बसला. याच महान राजपुत्राच्या स्मृती जपण्यासाठी 1927 साली हे उद्यान उभारण्यात आलं. इथे असलेला हा पुतळा नीट पहा. याला म्हणतात लाईव्ह साईज स्टॅच्यू. प्रख्यात शिल्पकार रावसाहेब म्हात्रे यांनी आपल्या हातून हे कौशल्य घडवलंय बर का. घोडा आणि त्यावर स्वार झालेले प्रिन्स शिवाजी महाराज यांची शरीर रचना, त्यांचा आकार इतका जिवंत आहे की दुरून पाहिलं तरी महाराज आत्ता घोड्यावरून रपट मारत आपल्या समोर येत आहेत की काय असं वाटतं. त्या काळातील कोल्हापूरकर या पुतळ्यासमोरून जाताना आदराने आपली मान झुकवून महाराजांना अभिवादन करायचे. आज कंत्राटी कर्मचारी पांडुरंग चौगुले ही बाग मनापासून हिरवीगार ठेवतायत. मी 1974 डेली विजेस म्हणून लागलो नोकरीला आणि टाउन हॉल गार्डनला लागल्यानंतर मी 82ला रेग्युलरमध्ये माळी या पदावरती रुजू झालो. काय तिथून मी टाउन हॉलला थोडे दिवस काढले. की 7-8 वर्षे काढल्यानंतर प्रिन्स शिवाजीमध्ये मी आलो कामाला. जवळजवळ गेले 20 वर्षे मी प्रिन्स शिवाजी गार्डनला काम करतोय मी. मग मी बागेची सगळी ह्या देखभाल प्रिन्स शिवाजी महाराज, शाहू महाराजांचे नानगे चिरंजीव प्रिन्स शिवाजी महाराज, काय राजाराम महाराजांचे भाऊ, सगळी इथली निगा, झाडांची निगा, लॉन कटिंग, परत झाडं कटिंग, परत पाणी, परत सर्व देखभाल मी अजूनपर्यंत करत आलोय. पण दुर्दैवानं नवीन पिढीला हा इतिहास माहितीच नाही. म्हणूनच आता उद्यान विभागाच्या वतीनं इथे एक माहिती फलक लावला जाणार आहे. सोबतच पदपथाचं नूतनीकरण आणि आकर्षक प्रकाश योजना देखील केली जाणार आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला प्रिन्स शिवाजी हे नाव पुन्हा अभिमानानं घेता येईल. शहरातील प्रिन्स शिवाजी बोर्डिंग आणि रीडिंग हॉल या वास्तू आजही त्यांच्या नावाच्या साक्ष देत उभ्या आहेत. मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही या बागेवरून जाल तेव्हा याला त्रिकोणी बाग किंवा घोड्याची बाग न म्हणता प्रिन्स शिवाजी उद्यान म्हणूनच ओळखा आणि त्या महान राजपुत्राच्या स्मृतीला मानाचा मुजरा नक्की करा.